आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्वारीच्या पिठाची आंबील बनवणार आहोत। तर ज्वारीच्या पिठाची आंबील बनवण्यासाठी मी इथे ज्वारीचा पीठ घेतलेली आहे अर्धी वाटी। नाश्त्याच्या चमच्याने 3 चमच पीठ आहे हा। तर आता बघू शकता मी एक वाटा घेतलेली आहे, वाट्यामध्ये पीठ टाकलेली आहे। पीठ टाकल्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे। पाणी टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान असं परतून याचा एक बेटर तयार करून घ्यायचा आहे। जे आता आपण करतो त्याला आंबवून टाकणे म्हणतात, म्हणजेच असं बेटर तयार करून त्याला रात्रभर ठेवायचं असतं, त्याला आंबवून टाकणे म्हणतात। जर तुम्हाला इन्स्टंट बनवायचं आहे म्हणजे जेव्हाच्या तेव्हा बनवायचं आहे तर तुम्ही याच्यामध्ये दही टाकून इन्स्टंट बनवू शकता। म्हणजेच बेटर तयार करताना दही व पाणी टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हा पीठ आणि नंतर बनवायचा। तर आता आपण रात्रभर ठेवणार आहोत। सकाळी बघू शकता छान असा हा जाडसर झालेला आहे। आता आपल्याला एवढा जाडसर नको, तर आपण याच्यामध्ये थोडं पाणी टाकून घेऊया आणि छान असं मिक्स करून घेऊया। बघू शकता या प्रकारे छान असं परतून मिक्स करून घ्यायचं आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला आंबील बनवायची आहे। तर आंबील बनवण्यासाठी मी इथे जिरा लसूण ठेचून घेतलेली आहे आणि मिरच्या कापून घेतलेली आहे 2 बारीक बारीक। आणि इकडे तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। तेल आपल्याला थोडा कमी प्रमाणात घ्यायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये हा लसूण जिरेचा ठेचा आणि कापलेल्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत आणि छान असं परतून घ्यायचं आणि यांना शिजू द्यायचं आहे। मिरच्या शिजल्यानंतर त्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मी ते 1 चमचपेक्षा थोडा कम मीठ टाकलेली आहे, म्हणजे एकदम फुल भरून नाही टाकलेली आहे, थोडा कमच टाकलेली आहे मीठ। आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता त्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। आपल्याला जेवढी आंबील करायची आहे तेवढं पाणी टाकून घ्यायचं आहे। मी ते 3 चमच पिठासाठी 3 ते 3.5 ग्लास पाणी टाकलेली आहे। पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे। बघू शकता पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आणि त्यानंतर आता आपल्याला हा जो आपण पीठ म्हणजे हा बेटर तयार करून घेतलेला होता ज्वारीच्या पिठाचा आंबवून, तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा। याला आंबवून पण म्हणतात। तर आपल्याला हा आंबवून इथे टाकून घ्यायचा आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही जर रात्र आंबवून टाकून ठेवला तर त्याला दही टाकायची आवश्यकता नाही आहे। आता आपण त्याच्यामध्ये थोडा कोथिंबीर टाकून घेतलेला आहे। कोथिंबीर टाकल्यानंतर छान असं परतून घ्यायचं आहे आणि उकळी येईपर्यंत ठेवायचं आहे आपल्याला हे असंच। काही वेळानंतर बघू शकता छान अशी उकळी आलेली आहे। उकळी आल्यानंतर आता आपल्याला गॅस कमी करायची आहे आणि कमी गॅसवर 5 ते 10 मिनिटं छान असं उकळू द्यायचं आहे। म्हणजे 10 मिनिटं मिनिमम उकळू द्यायचं आहे, म्हणजे छान टेस्ट येते। 10 मिनिटं झालेली आहेत। आता आपण गॅस बंद करून घेऊया। बघू शकता आपली ज्वारीची पिठाची आंबील रेडी झालेली आहे। खूपच टेस्टी लागतो ही आंबील आणि शरीरासाठी खूप पौष्टिक असते ही आंबील आणि उन्हाळ्यात तर खूपच छान, कारण ही आपल्या पूर्ण शरीराला थंड ठेवते ही आंबील। खूपच टेस्टी लागतो ही आंबील, एकदा तरी नक्की ट्राय करा। जर तुम्हाला रात्रभर आंबवून टाकायचं नसेल तर तुम्ही इन्स्टंट पण बनवू शकता। फक्त काही नाही, याच्यामध्ये आपल्याला दही टाकायचं आहे, जो आपण बेटर तयार करतो त्या बेटरमध्ये। आणि आता बघू शकता मी वरून याच्यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे। काही भारी लुक आलेला आहे। खूपच चविष्ट लागते ही आंबील, एकदा तरी नक्की ट्राय करा। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।